पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या। तिथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत। आशिष शेलार यांच्याकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना। पहलगाममधील दहशतवादी गाडले गेले की स्वर्गात गेले याचा आधी उत्तर द्या। पेडणेकरांचा शेलारांवर पलटवार। दहशतवादी तुमचे कोणी होते का? पेडणेकरांचा सवाल। अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। तर हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, शेलारांची टीका। भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही। मनसे पक्षाची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचे निवडणूक आयोगाला पत्र। मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील, संजय राऊतांचा पलटवार। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका। तर फडणवीस आणि ठाकरेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावे, राऊतांचा पलटवार। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला। सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे? राजकीय वर्तुळात चर्चा। नाशिकचं गंगापूर धरण 60% जास्त भरलं। धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पातळीत मोठी वाढ। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली। राज्यातील पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज। राजस्थानच्या सवाई माधोपुरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात जनजीवन विस्कळीत। भागवतवाडीमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्याने सखल भागातील घरांमध्ये पाणी। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, अनेक नदी नाल्यांना मोठा पूर। सारड, बागसियाड, थुनाग या भागात नुकसान। जम्मू काश्मीरच्या राजौरीत मुसळधार पाऊस, धारहाली आणि सक्तोहा भागात नद्यांचं रौद्र रूप समोर। अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुरामुळे कहर, आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू। ग्वाडालुपे नदीची पाणी पातळी अवघ्या 45 मिनिटात तब्बल 26 फुटांनी वाढली। आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली। पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट। तर चंद्रभागातीरी वैष्णवांची मांदियाळी। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न। फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय पूजा। शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेसमान। महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी, मुख्यमंत्र्यांचं साकडं। पंढरपूरप्रमाणे शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह। मोठ्या संख्येने साई भक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल। एकनाथ शिंदेंकडून वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात सपत्नीक महापूजा। बळीराजाला चांगले दिवस येवो, शिंदेंचे विठ्ठलाला साकडं। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 2 आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश।